हॅलो फ्रेंड्स. आज आपण बघणार आहोत त्या आपल्या छोट्या छोट्या आणि आवडत्या मुलांच्या इम्युनिटी संदर्भात, त्यांच्या मेंटल आणि फिजिकल ग्रोथच्या संदर्भात माहिती. का का गरज आहे आपल्या छोट्या मुलांच्या आपल्या मुलांच्या मेंटल आणि फिजिकल ग्रोथसाठी? तर आपली मुलं हेच आपल्या देशाचं भविष्य आहे आणि आम्ही सगळे मोदीकेरियन्स एका याच अशा खूप चांगल्या मिशनवरती सध्या काम करत आहोत, ज्या मिशनचं नाव आहे सफल सुदृढ भारत देश. आणि ज्या देशामध्ये जर मुलंच सुदृढ नसतील, ज्या घरामध्ये मुलं सुदृढ नसतील, हेल्दी नसतील, तर ते आईवडील तरी कसे खुशाल राहू शकतात, कसे सुखात राहू शकतात? किंवा हेच जर मुलं, ज्या देशातली मुलं जर सुदृढ सफल नाही आहेत, तर तो देश तरी कसा सुदृढ सफल होऊ शकतो? सो म्हणून आपल्या मुलांची इम्युनिटी आणि आपल्या मुलांची फिजिकल मेंटल हेल्थ चांगली असण्याचं फारच गरजेचं आज आहे. आजच्या या धावपळीच्या जीवनात आपण सगळेच जण बघतो की मुलांवरती खूप गोष्टींचा स्ट्रेस आहे, अनेक गोष्टींचा तणाव आहे. आपल्याला वाटतं की मुलांना काही टेन्शन नाही आहे, स्ट्रेस नाही आहे, पण नक्कीच त्यांना आहे. नक्कीच आज जी कॉम्पिटिशन वाढत चाललेली आहे, अनेक गोष्टींचं जसं की बघायला गेलं तर आपल्या मुलाच्या वजनापेक्षा त्यांच्या बॅगचं वजन जास्त आहे. मग वर्गातलं एक वेगळंच, शाळेमध्ये असणारं टेन्शन एक वेगळंच आहे, टीचरच्या अपेक्षा वेगळ्या आहेत, घरी आल्यानंतर आईवडिलांच्या अपेक्षा त्या मुलाकडून वेगळ्याच आहेत की माझं मूल प्रत्येक गोष्टीमध्ये वरचढ असायला हवं असं प्रत्येक आईवडिलांना वाटतं. मुलाची छान ग्रोथ असायला हवी. पण तेच जर तुमचं मूल चिडचिड करत असेल, अभ्यासामध्ये त्याचं लक्ष लागत नसेल, त्याचं फोकस होत नसेल, त्याचा कॉन्सन्ट्रेशन चांगला नसेल, तो कोणाशी जास्त मिळून मिसळून वागत नसेल, पूर्ण वेळ फोनवरती लागलेला असेल, फोनवरती गेम खेळण्यात त्याचं मन रमत असेल, बाहेर खेळायला जाण्यामध्ये त्याची इच्छा होत नसेल, लोकांमध्ये मिक्स होण्याची त्याची इच्छा होत नसेल, किंवा तुम्हाला जाणवत असेल की तुमचं मूल अभ्यासामध्ये त्याचा फोकस होत नाही आहे, त्याचं कॉन्सन्ट्रेशन होत नाही आहे. कधी कधी काही मुलं खूपच चिडचिडे असतात, काही जण खूपच शांत असतात. त्यांना घरात बनवलेलं जेवण त्यांना खायला आवडत नाही, पण बाहेरच्या वस्तू मात्र ते नक्कीच अगदी डिमांड करून खातात, जसे की पिझ्झा, बर्गर, नूडल्स, वेफर्स, चिप्स, अशा अनेक इतर गोष्टी बाहेरच्या ज्या आहेत, ज्या घरात बनवल्या जात नाहीत, अशा गोष्टी ते बऱ्याचदा डिमांड करतात. त्या गोष्टी खायला आवडतात, पण घरामध्ये बनलेलं पोळी भाजी असो किंवा जे काही घरात बनलेलं जेवण आहे हे खायला त्यांना त्रास होतो किंवा नकोसं वाटतं. तर नक्कीच बघा, तुमच्या मुलामध्ये अशा काही गोष्टी आढळतात का तुम्हाला, की तुमचं मूल देखील या सगळ्या ज्या घरगुती आपल्या पदार्थांमधून मिळणारं जे न्यूट्रिशन आहे, हे न्यूट्रिशन त्याला मिळतंय की नाही मिळतंय, आणि जे काही ते खात आहे, जे काही मूल आपलं खात आहे ते त्याच्या अंगी लागतंय का? तर अंगी लागतंय का म्हणजे काय, या सगळ्या खाण्याचा त्याला कितपत उपयोग होतोय, याकडे आपण लक्ष देणं नक्कीच गरजेचं आहे. पण या सगळ्यांना सोल्युशन आहे की, कारण आज या मुलांची आपल्या ग्रोथ होणं, त्यांची इम्युनिटी चांगली राहणं खूपच गरजेचं झालेलं आहे. शाळेतली कॉम्पिटिशन, बाहेरच्या जगामध्ये गेल्यानंतर असणारी वेगळी कॉम्पिटिशन, त्यांच्या जीवनात असणारा ताणतणाव, स्ट्रेस आहे, धावपळ आहे, या सगळ्यांमधून जर मुलांना एक चांगली स्ट्रेंथ मिळवून द्यायची असेल, तर आम्ही सजेस्ट करतो की वेल स्ट्रॉंग अँड स्मार्ट, जी तुम्हाला दुधातून देता येण्याची पावडर आहे, एक मिल्क प्रोटीन आहे. हे यामध्ये आहे DHA, FOS, यामध्ये आहे कोलेस्ट्रम, त्याचबरोबर यामध्ये विटॅमिन आणि मिनरल्स आहेत, जे तुमच्या मुलाची फिजिकल आणि मेंटल ग्रोथसाठी खूप उपयोगात येतात. DHA आपण म्हटलं तर DHA मुलांचा मेंदूचा विकास चांगला करण्यासाठी याचा उपयोग होतो, कॉन्सन्ट्रेशन आणि फोकस वाढवण्यासाठी DHAचा उपयोग होतो. आणि FOSची जर आपण गोष्ट केली तर FOS आहे जी मुलांची डायजेस्टिव्ह सिस्टीम जी आहे ही चांगली ठेवण्याकरता खूप उपयोगी आहे. अनेक वेळा असं होतं की मुलं दिवसभरातून वेळी अवेळी त्यांची खाण्याची वेळ कधी फिक्स नसते, तर या गोष्टीमुळे त्यांना डायजेशनचा जो इश्यू होऊ शकतो, यासाठी FOS यामध्ये आपली चांगली मदत करते. त्याचबरोबर मिल्क प्रोटीन आहे, जे मुलांच्या हाडांना मजबूत ठेवण्याचं काम करते. विटॅमिन्स आणि मिनरल्स आहेत, जे आपल्या मुलाचा फिजिकल आणि मेंटल ग्रोथ चांगली करते, त्यांचा चिडचिडेपणा कमी करतो, त्यांचा फोकस वाढवतो, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढवतो. मुलगा तुमचा शांत बसायला लागतो, शांत स्वभावाचा होतो, जेणेकरून तो तुमच्या मोठ्यांशी पण चांगल्या ह्याच्यानी वागतो. तर आता याचा काय संबंध आहे की मोठ्या लोकांशी चांगल्या पद्धतीने वागतो? का? कारण थोडक्यात जर आपलं मूल समंजस झालं, समजूतदार झालं आणि शांत झालं, त्याचा फोकस कॉन्सन्ट्रेशन वाढला, तर नक्कीच आपण ज्या गोष्टी आपल्या मुलाला सांगतोय हे आपलं मूल शांतपणे ऐकून घेईल, ते समजून त्याच्याशी वागेल. तर याच्यामुळे मुलांना एक चांगल्या सवयी लागण्यामध्ये सुद्धा आपण याची मदत आपल्याला होऊ शकते. सो नक्कीच आपल्या मुलांना द्या स्ट्रॉंग अँड स्मार्ट, जे तुमच्या मुलाच्या मेंटल आणि फिजिकल हेल्थसाठी खूपच उपयोगी आहे. याचबरोबर मुलांची फिजिकल स्ट्रेंथ वाढणं सुद्धा खूप गरजेचं आहे.
त्यांना ब्रेनची ग्रोथ होणं खूप गरजेचं आहे. सो यासाठी आपल्याकडे आहे वेल किड्स ब्रेन बूस्टर या टॉनिकचं नाव आहे, ज्यामध्ये आहे ब्राह्मी आहे, ॲलोवेरा आहे, अश्वगंधा आहे आणि वेखंड आहे. सो अश्वगंधा काय करतं की मुलांवरती आजकाल जो वेगवेगळा तणाव असतो की अरे माझ्यापेक्षा माझ्या फ्रेंडची बॅग जास्त छान आहे, माझ्यापेक्षा माझ्या फ्रेंडची कार जास्त मोठी आहे, त्याचं घर असं आहे, त्याचं हे असं आहे. तर अनेक गोष्टींचा मुलांना तणाव असतो, कॉम्पिटिशन असते, जे आपल्याला समजत नाही किंवा आपल्याला वाटत नाही की इतकं सिव्हिअर आहे. पण नक्कीच छोट्या-छोट्या ह्या आपल्या छोट्याशा मुलांच्या आयुष्यामध्ये सुद्धा त्यांना ह्या गोष्टींचा तणाव असतो. अनेक वेगवेगळ्या कॉम्पिटिशन्स त्यांच्या लाईफमध्ये होत असतात. तर यासाठी त्यांच्या ब्रेनला स्ट्रॉंग बनवण्यासाठी नक्कीच तुम्ही देऊ शकता वेल किड्स ब्रेन बूस्टर याचं नाव आहे, ज्यामध्ये मी म्हटलं की ब्राह्मी जे त्यांची मेमरी वाढवण्यासाठी, मेमरीला पॉवरफुल बनवण्यासाठी याचा उपयोग होतो. ॲलोवेरा आहे, जे अगेन मुलांच्या डायजेशनसाठी, इम्युनिटी वाढवण्यासाठी याचा उपयोग होतो. वेखंड यामध्ये आहे, जी एक आयुर्वेदिक वनस्पती आहे, जी मुलांना खूप चांगल्या प्रकारची इम्युनिटी देण्यासाठी याचा उपयोग होतो. याचबरोबर जर आपल्याकडे आहेत चॉकलेटच्या रूपामध्ये, जे सगळ्याच मुलांना चॉकलेट्स खूप आवडतात. सो न्यूट्रिशन त्यांचं कंप्लीट होण्यासाठी जर तुमच्या दिसत असेल, तुम्हाला वाटत असेल की मुलांना काही डोळ्यांचे इश्यूज आहेत, तर किंवा विटॅमिन्सची तरी त्यांना कमतरता आहे, नीट जेवण खाणं पिणं जात नाही आहे, वेळेत खात नाही आहेत किंवा हवं ते फ्रूट्स आणि फळभाज्या ते खात नाही आहेत, तर याचबरोबर चॉकलेटच्या रूपामध्ये त्यांच्या डोळ्यांची काळजी घेण्यासाठी तुम्ही शार्प आय गमीसारखा एक सुंदर असा जेलीच्या स्वरूपातला आणि टेडी बेअरच्या शेपमधली ही गमी तुम्ही त्यांना देऊ शकता. तर त्यांच्या डोळ्यांचं सुद्धा तुम्ही रक्षण करू शकता आणि त्यांची हेल्थ चांगली ठेवू शकता. त्याचबरोबर यमिटॅमिन नावाच्या ज्या मल्टीव्हिटॅमिनच्या गमीज आहेत, या गमीज तुमच्या मुलांचं खेळाखेळामध्ये तुम्ही मजेमध्ये दिवसभरात एक गमीज द्या, तर त्यांचं मल्टीव्हिटॅमिनची डेफिशियन्सी देखील तुम्ही कंप्लीट करू शकता. सो असं आहे आपल्या मुलांच्या तब्येतीसाठी आणि त्यांच्या मेंटल आणि फिजिकल ग्रोथसाठी नक्कीच या गोष्टी तुम्ही घेऊन येऊ शकता. वेल किड्स ब्रेन बूस्टर टॉनिक, वेल स्ट्रॉंग अँड स्मार्ट आणि शार्प आय गमीज आणि यमिटॅमिन गमीज. सो डेफिनेटली मला नक्कीच तुम्ही संपर्क साधू शकता जर या प्रॉडक्टची तुम्हाला माहिती हवी असेल किंवा तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल. तुमच्या मुलाची जर ग्रोथ तुम्हाला चांगली हवी असेल, तर नक्कीच हे प्रॉडक्ट तुम्ही तुमच्या मुलाच्या आयुष्यामध्ये सामील करा आणि त्याच्या ग्रोथमध्ये तुम्हाला फरक नक्कीच जाणवेल. थँक्यू सो मच.